आता काय झालंय महाराज, पोरीची संख्या झाली कमी, त्याच्यानं पोरीच्या मायला आले डिमांड आणि पोरीला आलाय भाव. अहो त्या पोरीच्या मायला एवढं डिमांड आले महाराज की त्या मार्केटमध्ये आणा कांद्या टमाट्याला सुद्धा एवढा भाव नाही बघा, एवढा पोरीच्या मायला भाव आला. प्रामुख्याने दोन संप्रदाय आहेत. एक संप्रदाय म्हणजे शैव संप्रदाय आणि दुसरा संप्रदाय म्हणजे वैष्णव संप्रदाय. आपल्या इकडे संप्रदायाचे प्रकार किती आहेत? दोन संप्रदाय, एक शैव संप्रदाय आणि दुसरा म्हणजे वैष्णव संप्रदाय. अहो मुळात जर विचार केला सर तर दोन्ही संप्रदाय काय आहेत? एकच आहेत. अरे वाटा जरी भिन्न भिन्न असल्या तर ठिकाण मात्र एकच आहे. म्हणून जेवढं तुम्ही आम्ही भगवान शंकराची भक्ती करतो तेवढीच आपण पांडुरंग परमात्म्याची भक्ती केली पाहिजे. आणि जेवढी आपण पांडुरंग परमात्म्याची भक्ती करतो तेवढीच आपण भगवान शंकराची भक्ती केली पाहिजे. कारण दोन्ही देव हे काय आहेत? एकच आहेत. म्हणून या दोघांमध्ये आपण कधीच भेदभाव केला नाही पाहिजे. हरिहरा भेद नाही नका करू वाद आणि एकमेकांचे हृदय गोडे साखरेच्या ठाई. अरे भगवान शंकर हे पांडुरंग परमात्म्याची भक्ती करतात आणि पांडुरंग परमात्मा भगवान शंकराची भक्ती करतो. म्हणून आपण त्या दोघांमध्ये कधी भेदभाव केला नाही पाहिजे महाराज. एवढंच नव्हे तर मला तर असं वाटतंय शिवाभाऊ की आमच्या वारकरी संप्रदायाची निर्मिती जर कोण केली असेल तर ती आमच्या भगवान शंकरानं केलेली आहे. म्हणून पंढरपूरचे पहिले वारकरी जर कोण असतील तर ती आमचे भगवान शंकर आहेत. एका जनार्दनी वैष्णव आणि शिरोमणी महादेव. पंढरपूरचे पहिले वारकरी जर पहिले कोण असते ना सर तर ते आमचे भगवान शंकर आहेत. म्हणून त्या दोन्ही देवामध्ये आपण कधी भेदभाव केला नाही पाहिजे. आज सुद्धा काशी क्षेत्रामधून भगवान शंकर पंढरपूरच्या पांडुरंगाच्या दर्शनासाठी रोज पहाटे 4 वाजता येतात. रंबादिक नाचती उभ्या जोडोनी हात आणि त्रिशूळ डमरू घेऊन आला गिरिजेचा कांत. आमच्या पांडुरंगाचे पहिले वारकरी आमचे भगवान शंकर आहेत. अरे पांडुरंग हे वारकर, पांडुरंगाचे पहिले वारकरी भगवान शंकर आहेत. म्हणून पांडुरंगाच्या मस्तकावर शिवलिंग आहे. म्हणून त्या दोन्ही देवामध्ये आपण कधी भेदभाव केला नाही पाहिजे. त्या दोन्ही देवामध्ये अण्णा आपण कधी भेदभाव केला नाही पाहिजे. जेवढं तुम्ही आम्ही भगवान शंकराची भक्ती करतात आणि तुम्ही आम्ही जर आमच्या पांडुरंग परमात्म्याला मानत नसाल तर ती भक्ती आमच्या भगवान शंकराला मान्य होत नाही. आणि तुम्ही आम्ही जर आमच्या पांडुरंग परमात्म्याची भक्ती करीत असताल आणि आमच्या भगवान शंकराला जर तुम्ही आम्ही मानित नसाल तर ती भक्ती पांडुरंग परमात्म्याला मान्य होत नाही. मग भक्ती जर करायची असेल बाबा आपल्याला दोन्ही देवाची करावं लागेल. कारण दोन्ही देव काय ते एकच आहेत. विठाला आपल्या इकडे कसं आहे सर, जे भगवान पांडुरंगाची भक्ती करतात ते महादेवाला मानित नाहीत. जे भगवान शंकराची भक्ती करतात ते पांडुरंगाला मानित नाहीत. थोडक्यात जर सांगायचं म्हणलं तर जे आडव्या गंधावाले असतात ते उभ्या गंधावाल्याला मानित नाहीत आणि जे उभे गंधावाले लोक असतात ते आडव्या गंधावाल्या लोकांना मानित नाहीत. पण त्याला कोण सांगावं बाबा ही दोन्ही देव काय आहेत? एकच आहेत. अहो काय काय आमचे एवढे कट्टर वैष्णव असते तर एवढे कट्टर वैष्णव असते की हरभऱ्याला हरभरे सुद्धा म्हणत नाहीत. हरभऱ्याला काय म्हणतात बाबा? विष्णू भुरे. का तर हर शब्द तोंडाला येऊ नये म्हणून. इतके काय काय कट्टर वैष्णव असतात महाराज. कपडे शिवायला टेलरकडे जातात, कपडे शिवायला टेलरकडे जातात पण कपडे शिवा म्हणत नाहीत. का तर शिव शब्द तोंडाला येईन म्हणून काय म्हणतात? याच्यात दोरा घाला. एवढे काय काय कट्टर वैष्णव भक्त असतात महाराज. एकदा काय झालं, कट्टर शैवाची मुलगी बाबा कट्टर वैष्णवाच्या घरी दिली. आता त्या दोघांची सोयरीकत लागत नसती पण आपण कीर्तनापुरती लावली. कट्टर शैवाची मुलगी कट्टर वैष्णवाच्या घरी दिली आणि पोरगी नांदायला गेल्याच्या नंतर पोरगी सकाळ सकाळ उठली. आता पहिल्यातला जमाना होता महाराज. पहिल्या जमान्यात कसं लवकर उठावं लागायचं, आता तसं राहिलं नाही महाराज. पहिल्या काळामध्ये थोडं लवकर उठावं लागायचं, लवून चुकून वागावं लागायचं. आता तसं राहिले का? अहो पोरगी जर नांदायला गेली तर सासरच्या सगळ्या माणसाचा स्वभाव ओळखायला पोरीला किती महिने लागायचे हो? कमीत कमी 6 महिने लागायचे. नवऱ्याचा सासूचा स्वभाव कसा आहे, सासऱ्याचा स्वभाव कसा आहे, ननंदाचा स्वभाव कसा आहे, नवऱ्याचा स्वभाव कसा आहे, हे सगळ्याचे स्वभाव ओळखायला अण्णा पोरीला किती महिने लागायचे? 6 महिने लागायचे. आता तसं राहिले नाही सर. लग्न जमलं तो जेव्हापासून कुकू झालं तेव्हापासून जे फोनवर बोलायला सुरुवात होती महाराज, चट त्याला विचारती चट तुम्ही माय कसा आहे, तुझा बाप कसा आहे, तुझा भाऊ कसा आहे, तुझी बहीण कशी आहे, सगळं विचारती त्याला. आणि इकडं आल्याच्या नंतर सगळ्याच भिरभिर करते. आता संस्कृती राहिली ना महाराज. संस्कृती राहिली का? पहिलं महाराज थोडं लवकर उठावं लागायचं, लवून चोपून वागावं लागायचं, आवाजावर बोलावं लागायचं. आता तसं काय राहिलं नाही. आता काय झालंय महाराज, पोरीची संख्या झाली कमी, त्याच्यानं पोरीच्या मायला आले डिमांड आणि पोरीला आलाय भाव. अहो त्या पोरीच्या मायला एवढं डिमांड आलंय महाराज की त्या मार्केटमध्ये आणा
कांद्या टमाट्याला सुद्धा एवढा भाव नाही बघा, एवढा पोरीच्या मायला भाव आला. किती भाव आलाय त्या पोरीच्या मायला. अहो सहज जरी आम्ही एखाद्या पाहुण्याला फोन लावला तर पोरीची मायेत फोन उचलायली, हॅलो. आणि आमच्या बबीचं आणखीन 2 वर्ष लग्न करायचं. कोण विचारायलं तुझ्या बबीला हा. आणि शेंबड्या पोरीला सुद्धा ना असं वाटायले की माया पोरीला सरकारी नोकरीवालाच पोरग मिळावं. अहो शेंबड्या पोरीला सुद्धा असं वाटायले की मला सरकारी नोकरीवालाच नवरा मिळावा. आता मला खरं सांगा, प्रत्येक पोरीला सरकारी नोकरीवाला पोरग मिळणं शक्य आहे का? आणि प्रत्येकच जर पोरीला सरकारी नोकरीवाला पोरग मिळायचं म्हणलं मग आमच्या महाराज लोकांचं किती अवघड आहे. आमच्या गावाच्या एका पोरानं सर 25 पोरी बघितल्या. आमच्या गावातल्या एका पोरानं किती पोरी बघितल्या? 25 बघितल्या. कोणची उचच आहे, कोणची बुटकीच आहे, कोणची जाडच आहे, कोणती पातळच आहे, कोणची दिसायलाच काळी आहे, कोणची उन्हात गेलं लालच पडायली. अरे मी म्हणलो करतो तरी तू कशी. आता त्याचं शिवभाऊ एवढं वय झालंय बघा, त्याला एक सुद्धा ठेपा येणे. माझ्याकडे आला आणि म्हणला महाराज एखादा आपल्याला ठेपा तरी बघा ना. मी आलो मवा देव देवा रेव नाही आणखीन इकडे तिकडे कीर्तन करीत मीच फिरायलो नाही ना. म्हणला जरा तुम्हाला ठापे टेपे असते, जरा तुमच्या इकडे तिकडे ओळखी असतात बघा ना म्हणला आपल्याला एखादा चांगला ठेपा असला तर. मी म्हणलं तू सोयरीक जमितो मग तू वय काय आता? म्हणला 48. मी म्हणलं मग आता 2 वर्षासाठी काय आला रिस्क घेतो तू? नाही नाही गडे म्हणला काही करा गडे म्हणला, पण मला एखादी चांगला ठेपा तरी बघा. मी म्हणलं पोरगी बघतो जरा माया हाय तिकडे तिकडे ओळखी पोरगी बघतो, पण पोरगी तुला नापास करायला जमणार नाही. नाही नाही म्हणला महाराज आता तुम्ही दाखवायचं आणि मी करायचं. म्हणला माझ्या नशिबाला आहे म्हणून मी काय करतो मी एका पोरीचा ठेपा दिला महाराज. त्याला पोरगी बघायला गेलं आणि पोरगी बघितल्याच्या नंतर पोरानं पोरगी बघितली आणि पोरांना पास केल्याच्या नंतर तेवढ्यात पोरीची माय आली आणि त्या पोरीच्या मायनं पोराकडे बघितलं आणि पोरीची माय म्हणली मई पोरगी याला द्याची नाही, मई पोरगी याला द्याची नाही म्हणली माय. पोरीचा बाप म्हणला अगं तुला काय येडं लागलंय का काय? पोराला 25 एकर वावर आहे, पोरग एकुलतं एक आहे, तू असं काऊन म्हणालीस? नाही 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 म्हणली मई पोरगी याला द्याची नाही म्हणजे द्याची नाही. मया पोरीचं जर लग्न होत नसन तर मी मई पोरगी गिरीत ढकलून देईन म्हणली. मई पोरगी याला द्यायची नाही. पोरीचा बाप म्हणला पण याला काय कारण असन ना? कारण काऊन नाही म्हणली. हे पहिल्यांदा मलाच बघायला आलं होतं. कळालं ज्याला नाही कळालं त्याला काय कळता. आणि त्याच्यात महाराज ज्या बायाच्या पोराचे लग्न राहिलेत त्यात बाया अशा येड्यावणी करायल्यात. बाबा 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 विचारूच नका. कोण्या वैदाला दाखवायल्यात, कोण्या देवाला नवस करायल्यात. नवसानं कुठं लेकर होत असतात का हो? आणि ज्या बाईला सून नाही बाबा, ज्या बाईला सून नाही त्या बाईला सूनची तर लईच हाव असते. बाबा 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 विचारूच नका. मया डोळ्याच्या देखत आणायची म्हणते माय, मया डोळ्याच्या देखत आणायची. आण बाई आण, तुला सूनचा झटकाच माहित नाही. वैशाखात आणली की ज्येष्ठात तुझ्या डोळ्याचं ऑपरेशनच झालं म्हणून समज. आणि त्याच्यात जिनं भावाची केली मग तर तिथं उन्हाळ्यातच मेली हो. कोणाला सांगा बी येत नाही, कोणाला दाखवायत नाही. पहिलं खेडेगावातल्या बाया म्हणायच्या नाही बाई नातं टिकून राहते, काच नातं टिकून राहते महाराज, चांगल्या नात्यात वाईटपणा येते. आवडीनं केली भाशी आणि तिनं दावली. आता मी कसं म्हणू, आता तुमच्या गावात आलोय, आवडीनं केली भाशी आणि तिनं दावली. का एवढ्यापैकी कोणी भाशी केलेली नसावं, नाही तर ती म्हणेन मा हे तर आमच्याच गावात येऊन आमचीच पुकंडे उतर. हा कोणाला हुदा नव्हता ग मा, या शिवाभाऊलाच काही हुदा नव्हता. येणंच आणलंय काय की पूर्वीचा काळ होता महाराज. पोरगी सकाळ लवकर उठली अण्णा, आणि उठल्याच्या नंतर तुमच्या गावामध्ये काय करतात बाबा? खेड्यागावामध्ये उठल्याच्या नंतर भोईशिऱ्या घेतात. मुलगी अशी मस्त भोईशिऱ्या घेऊ लागली. ते बघितलं सासऱ्यानं आणि सासरा पळतच सुनबाई पशी आला आणि सुनबाईला म्हणू लागला सुनबाई आम्ही कट्टर वैष्णवाच्या घरातले माणसं आहोत. आमचे काम जरी करायचे असतील तर कसे करावं लागते? उभे करावं लागते. आमच्या इकडे आडवे काम जमत नाही. सुनबाई म्हणली बाई पहिल्याच दिवशी असं आहे म्हणले आता आयुष्य कसं काढावं. पण पोरगी सुद्धा हुशार होती सर. लेटेस्ट जमान्यातली पोरगी होती, ती काहीच बोलली नाही. तशाच कशा तरी भोईशिऱ्या घेतल्या तिनं. सासरा उठला महाराज, सासरा उठला आणि प्रातकाळाला गेला. प्रातकाळाहून आला, पायावर पाणी घेतलं, हातात मंजन घेतलं आणि दात घासायला लागला. सुननं बघितलं सासरा दात घासायला. सुनच्या लक्षात आलं की आता हेच चान्स आहे म्हणली. हे चान्स गेल्याच्या नंतर दुसरा आपल्याला चान्स येणार. पोरगी पळतच गेली महाराज, सासऱ्याचा हातात धरला. म्हणली मामाजी आपण कट्टर वैष्णवाच्या घरातले माणसं आहोत, आपण कट्टर वैष्णव संप्रदायाचे माणसं आहोत. आपल्याला दात जरी घासायचे असतील तर कसे घासावं लागते? उभे घासावं लागते. सासऱ्यानं तसे दात घासले महाराज. दात कुठं उभे घासायचे असतात का काय हो? सासऱ्यानं तसेच नाईलाजानं घासले महाराज. तोंड धुतलं आणि सासऱ्यानं सुनाचे पायात धरले. मला सुनबाई आजपासून तू काम बघ, मी मो बघतो. विठाला